हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आवरले माझं, पूजा वगैरे झाली आहे. मनू, आपल्याकडं कोण आले? इकडे ये ना तू. नाना आले. सकाळपासून तेच चाललंय की आई नाना आले, आई नाना आले. मग नानासोबत मस्ती करायची. ना आता कसं मागे मागे तरी नानाची चक्कर व्हायची, पण आता बरेच दिवस झालं नाना येऊन, त्यामुळे तिला एकदम मज्जा वाटते. ते घेऊ नको बेटा. काय आयडिया? काहीतरी कुटाणा करायचा आहे. प्रत्येक गोष्टीला आता तिला कळले. डायनिंग टेबलची चेअर घ्यायची, कुठले बटन चालू करायचे, दरवाजा उघडायचा आहे, स्लायडिंग उघडायचे, किंवा मग फ्रीजर उघडायचे. आत्तापर्यंत तिला माहीत नव्हतं, पण त्या दिवशी नाही का श्रियान आला होता, प्राचीचा मुलगा, आणि तेव्हापासून ती शिकली आहे त्याच्याकडून की डायनिंग टेबलची चेअर ओढायची आणि त्याच्यानंतर फ्रीजर चेक करायचं की आईस्क्रीम आहे का, चॉकलेट आहे का. मग तेच कंटिन्यू चालू आहे. आणि आता सकाळी पण तेच, सकाळी सकाळी तिला आता अशी डोक्याला हात लावते, आई आयडिया, आणि ती घेऊन गेली आहे. सो असं काहीतरी पराक्रम चाललेले. रोज 9:30 9:45 अशी उठत असते, पण आज बरोबर 7:30ला उठली आहे. उठल्याच्या नंतर मी तिला म्हणलं, म्हणू बघ कोण आले, नाना आलेत. लगेच पटकन उठली की नानाकडे गेली. मग नाना हे, नाना ते, नाना हे काय, नाना ते काय, हे तिचं सगळं चाललेलं आहे. आता नाश्त्याची तयारी करते. गरमी इतकी जास्त आहे की बघा, म्हणजे हा ग्लो तर आहेच, पण सोबतच वरच्यावर घामसुद्धा येतो आहे. आणि आज मी एक नवीन टॉप ट्राय केला आहे. हा कुर्ता खूप मस्त आहे कॉटनमध्ये उन्हाळ्यासाठी. सो म्हणलं आज जर हा घालते. खूप दिवसानंतर अशी मी व्यवस्थित कुर्ता वगैरे घालून तयार झाली आहे, कारण तुम्हाला कळलं असेल, नाही तर इयरवी माझं टी शर्ट हे ते मस्त माझं चाललेलं असतं. सो चला, आज काहीतरी स्पेशल होणार आहे. ज्या गोष्टीची, ज्या व्यक्तीची तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होता, ती व्यक्तीसुद्धा आज आमच्याकडे येणार आहे. सो असंच कनेक्ट राहा. बघितलं काय करते? आणि तू भाजी करते? वा. आत्ता मी पूजा केली आहे. तिथली धूप तिनं बघितली घेताना, धूप घेतली आहे. आणि हे बघा, हे असं काहीतरी चाकू आणि हे तर आम्हाला इतके लागतात. लागेल ना बेटा ते? हां सांग बरं, काय खायचं? काजू खायचे? सकाळी सकाळी काजू नाही खायचे. तुला नाश्त्यामध्ये काय खायचं सांग बरं? ओट्स खायचे की पोहे खायचे की काय खायचं? साखर नाही. आता हे सगळं कळलंय. ही चेअर घेते, असे तिला ओट्यावर चढता येत होतं. रांगत रांगत जाते. साखरेचा डब्बा घेते, नाही तर फ्रीजर ओपन करते. झालं भाजी करून? बनव ना, पोहे पण बनव. मनस्वी, पोहे पण बनवून घे लगेच. आणि व्हिडिओमध्ये यायचं नसतं आम्हाला अजिबात. व्हिडिओची एकदम ॲलर्जी आहे, म्हणून मी पण काही जास्त फोर्स नाही करत तिला. अशीच थोडीफार दिसते तुम्हाला ती. किती एनर्जी आहे तर बघा ना. कसं झालं मग मित्राचं लग्न? चांगलं झालं. म्हणून अजिबात मिस केलेलं नाहीये तुम्हाला. एका दिवसात तिने पप्पाचं नाव पण नाही काढलं. हां, काल फक्त अर्धा पाऊण तास तुम्हाला ती बोलली फोनवर. ते पण ते फिल्टर हे ते लावणं चालू होतं, म्हणून तिला मजा वाटत होती. अजून तेच बोलायचं होतं. आणि मस्त राघवसोबत काल खेळली सकाळी संध्याकाळी. म्हणजे मनूचं असं आहे ना, पप्पा असले घरी तर पप्पाशिवाय जमत नाही. म्हणजे असं पप्पाशिवाय आमचं पान हलत नाही. पप्पाने तिला फटके देऊ दे, काहीही करू दे, फटके जरी दिले तर शेवटी ती त्यांच्याकडेच येते आणि पप्पा 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 करून त्यांना मिठी मारते. असे म्हणजे माझ्याकडे येत नाही. मला असं वाटतं त्यांनी फटके दिले तर चल मी जवळ घेते, पण ती माझ्याकडे नाही येत. तिला त्यांच्याकडेच जायचं असतं. आणि पप्पा नव्हते तर पप्पाचं नाव सुद्धा काढलं नाही की आई पप्पा कुठे आहेत म्हणून. हां, म्हणजे ज्याच्यासोबत आहे ना त्याचीच होऊन जाते ती. असं काही दुसऱ्याची तिला आठवण काही अजिबात येत नाही. असं त्या दिवशी पण मी दिवसभर नव्हते ना, शूटसाठी गेलेले, तर ती मस्त राहिली दिवसभर, हा ना. आणि त्यादिवशी तुम्ही गेले ना, त्या दिवशी फक्त सकाळी ती असं म्हणली की आई पप्पा आले नाही. तिला असं वाटलं की खाली गेलेत किंवा नाही का थोड्या वेळासाठी गेलेत म्हणून. सकाळी उठल्या उठल्या तेवढं म्हणली की आई पप्पा नाही आहेत आणि पप्पा कुठे गेले. मग बाथरूम एकदा बघितलं आणि पिकू आहे का बघितलं. मग पिकू आहे तर मग पप्पा पण कुठे गेले नेमकं, कारण पिकूलाच घेऊन जातात ते खाली, एक तर असं काही जात नाहीत कशा. त्याच्यामुळं काय चाललंय उठा रेटा, काहीही लागू द्या मला, काहीही. म्हणजे हाताला जखम होऊ दे, ओठ ड्राय पडू दे, किंवा मग बोट जरी चेंगरलं ना तिचं खिडकीमध्ये, तरी ती तूप घेऊन लावत बसते. आई आग होतीये तूप लावते. तर तेच पराक्रम काहीतरी चालेल दिसतोय. चला, नाश्त्यामध्ये काय खायचं? काय खायची इच्छा नाही. चहाच बनवला असता. तुमच्या हात सोडला ना.
रोज आमचं सगळं काहीतरी वेगळं 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 चाललंय. त्यांचं वेगळंच, मनूचं वेगळंच, माझं वेगळंच. हा म्हणा, बघितलं काय लागलं आणि तुला आता? हा तुला काय लागलं? तूप का लावते आणि तू का लावतीये? पण तुझे ओठ आग होती ओठांची. हा तूप लाव, नको लावू, तिथं लावते. बरं कशामुळे लावते आणि तू? घेऊ का म्हणजे आता सगळं लावले ना, आता विचारते का घेऊ का आई? हा लाव ना. ते खूप आटस असतो. आई असं करू का, आई तसं करू का? बस चला आता ठेवून द्या, पटकन ठेवून द्या. त्याच्यामुळे मी त्यात तूपच ठेवत नाही, वरती ठेवून देते. चला किचनच्या बाहेर व्हा आता. काय पाहिजे बेटा तुला? मँगो ज्यूस देऊ. आणि मँगो ज्यूस सोबत काय खायचं अजून? मँगो खायचा का? मँगो खायचा आहे ना तुला? गवारची भाजी, मँगो ज्यूस. काय काय देऊ नेमकं? नुसती घाई चाललेली असते घेताना. बरं चपाती घ्यायची का? फक्त जेवायला घेईपर्यंतच मनूची अशी घाई चाललेली असते आणि तेच आज पण चाललं होतं. सगळ्यांनी मस्त आमरसाचं जेवण केलं आणि त्याच्यानंतर ना जरा बाहेर गेले होते, कारण तुम्हाला माहिती असेल अमृता माझ्या मामाची मुलगी, तिच्या मुलींचे बर्थडे आहेत. सो तिकडे जायचं संध्याकाळच्या वेळेला. तर म्हटलं चला त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येऊयात. बाकी गिफ्ट काय घ्यावं कळत नव्हतं. म्हटलं चला मस्त दोघींना सेम सेम ड्रेस घेऊया, ट्विनिंग करतील आणि छान आहेत, गोड आहेत एकदम, तर छान पण दिसतील त्यांना हे ड्रेस. मग त्यांच्यासाठी हे ड्रेस घेतले फ्रॉक्स आणि त्याच्यानंतर मग आलेच होते तर म्हटलं चला मनूसाठी पण टी शर्ट आणि शॉर्ट्स घेते, कारण मॅक्समध्ये ना टी शर्ट चांगले मिळतात, शिवाय कमी किमतीमध्ये पण असतात. आणि मनूचं काय होतं ना, टी शर्ट चांगलेच असतात पण ते कशाचे तरी खाण्याचे वगैरे डाग पडल्यामुळे तिला खूप जास्तीचे कपडे लागतात. त्याच्यामुळे मग माझं इथून हे घेणं चाललेलं असतं आणि व्हरायटी पण चांगली आलेली आहे. सो बाकी आज जास्तीची काहीही शॉपिंग न करता मी फक्त एवढंच घेतलं आणि त्याच्यानंतर घरी आले. ते गिफ्ट्स वगैरे घेऊन आले. त्याच्यानंतर थोडा वेळ पडले मी आणि परत घर आवरायला घेतलं, कारण इतका सगळा पसारा झाला होता. सकाळपासून जी आम्ही ठेवून दिली होती ती पण सगळी खेळणी म्हणून काढली होती, कारण नाना आज तिला म्हणजे तिच्यासोबत खेळायला होते म्हणून. आणि आमचं पण असं झालं की ठीक आहे चल आज टी व्ही मोबाईल असं तर नाही मागत आहे ना, मग खेळू दे तिला काय खेळायचं ते. सो तिला दिवसभर नुसता पसारा करू दिला आहे, तोच मी आत्ता आवरून घेतला आहे. कारण आज येणार आहे न्यानू, त्याच्यानंतर माझ्या मामाची मुलगी सुरभिताई. तर आम्हाला अमृता तर तुम्हाला माहितीच आहे, तिच्या मुलीचे बड्डे आहेत, मुलीचे बड्डे असं म्हणते कारण त्या जुळ्या आहेत. आणि मग त्यांचा बड्डे मागे एकदा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की त्यांचा जन्म झाला त्याच्यानंतर एक 8 दिवसामध्ये मी गेले होते त्यांना भेटायला. आणि वेळ बघा किती पटपट पटपट निघून जाते, असं वाटतं की अरे आत्ताच तर झाले होते ते, आत्ताच तर गेले होते मी. त्याच्यानंतर मग ती माहेरी गेली राहिला, मग त्याच्यानंतर त्या आल्यानंतर मी जाईल म्हणलं, जाईल करून त्यांचा बर्थडे आला तरी पण माझं काही जाणं झालं नाही. किंवा मी जरी फ्री असेल, मी तिला कॉल केला की चल मी येते, तर ती फ्री नसायची कारण तिचं ऑफिस आणि हे ते सगळ्या गोष्टी. सो असं होत होतं. सो आज परत 1 वर्षांनी मी त्या दोघींना बघते. व्हिडिओजमध्ये फोटोजमध्ये बघितलं आहे, पण असं होतं ना की यार किती छान दिसतात आता, मस्त झाल्यात गोलूमोलू, त्याच्यानंतर छान खेळतायत, रांगतायत, चालतायत, काय जे असेल ते सगळ्या गोष्टी. तर ते तसं होतं आहे. सो मुलं पटापट मोठी होतात. म्हणजे मनूचंच असं झालं आहे की बघा आता मनू 2 वर्षाची झाली, स्कूलला पण जायला लागली. आणि तसंच मला आता त्यांच्या बाबतीत जाणवतं की त्यांचे पण दिवस किती फास्ट निघत आहेत असं वाटतंय. तर तेच आता बड्डेला जायचं तर आवरायचं आहे. घर आवरून मला असं झालं की मी पूर्ण भिजली आहे घामाने, इतकं जास्त गरमी आहे. आणि मला असं वाटतं ह्या वर्षी जरा जास्तच गरमी आहे. म्हणजे मला आठवते मनू झाली होती तेव्हा अशी काहीतरी गरमी होती इतकी भयानक 2024मध्ये. मागच्या वर्षी जरा कमी होती, पण आता परत तेवढीच गरमी होती. सो आता मी पहिले फ्रेश होते. न्यानू येण्याच्या अगोदर मला आवरायचं आहे, कारण मी तिला असं म्हणलं होतं की तू पटकन ये माझ्याकडे, 6 वाजेपर्यंत ये, आपण तासभर मस्त गप्पा वगैरे मारूयात 7 वाजेपर्यंत, 7 वाजता आपण निघूया तिथून. सो 7-7:30ला निघायचा असा काहीतरी प्लॅन होता. आत्ता 6:45 वाजलेत आणि माझंच काही आवरलेलं नाही आहे. आणि तिचं असं होतं की नाही ते ऑफिसवरून आले की मग निघते मी तिथे. म्हणलं तू 8 वाजता येशील तर मला काही चालणार नाही, तू दाजींना सांग की दीदीकडे 1 तास थांबायचं म्हणजे थांबायचं. सो मी तिला इतकं स्ट्रिक्ट सांगितलं होतं, तिने तशा हिशोबाने प्लॅन केलं. आणि आता ती येईल थोड्या वेळात, तरी माझं काहीच आवरलेलं नाही. सो पटकन साडी नेसते,
साडीमध्ये पण एक तर कोणती नेसू, त्याच्यामध्ये परत हेअरस्टाईल कशी करू, मोकळे केस सोडू तर मग ते चांगले दिसतील का, हे असं एवढं सगळं. मला हे तर बोलले की तू ड्रेसच घाल, पण आधीच ज्ञानूने मला टोमणा मारते की दीदी तू साडी नेसणार आहे. म्हणजे मी असं म्हणलं अरे मी का साडी नाही नेसत का, सावीच्या बड्डेला मी साडी नेसली होती, सावीचं वेलकम करायचं होतं तेव्हा मी साडी नेसली होती, त्याच्यानंतर तिचं बेबी शॉवर होतं तेव्हा मी साडी नेसली होती, मी कधी साडी नव्हती नेसली, असं तू टोमणा मारायला. सो तो टोमणा मला खरा नाही करायचा, त्याच्यामुळे मी साडी नेसते गुपचूप आणि त्याच्यानंतर मग भेटते फ्रेश होऊन छान. हाय हाय, हे बघ हिचं लगेचच. अथर्व काय झालं तुला? कोण? अरे खाली ये ना म्हणू ये. तो खाली नव्हता का आता? पिकूचू खाली होता. बसा. हाय कर ग, हाय कर. हाय, बरं आहे का गाईचं? हाय ग, काहीतरी उद्योग करून घेतले. हा ना. शेवटी मी तयार झाली आहे. ज्ञानू आली तरी माझं आवरणं चालूच होतं, कारण तिला आज ट्रॅफिक नाही लागलं आणि मला असं होत होतं की बाई थोडंसं ट्रॅफिक लागू दे ग, म्हणजे नाहीतर खाली तरी ही खाली आली आणि दाखवते ही खाली आली आणि मला असं झालेलं की चल लिफ्ट तरी थोडा वेळ टाइमपास होऊ दे, कारण आमच्या लिफ्टला होतं 10-15 मिनिटं टाइमपास. तर बघा बऱ्याच दिवसानंतर ज्ञानू पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसते आणि मी जे म्हणलं होतं माझ्या मामाची मुलगी सुरुवात अथर्वचं असं चाललेलं नाही नाही मला नाही यायचं व्हिडिओमध्ये. हा आणि तू का व्हिडिओ बनवतेय? मी म्हणलं मी बरेच दिवस झालं व्हिडिओ नव्हता बनवला आणि मी विचार केला की आता अथर्व आला कीच मी व्हिडिओ बनवेल, म्हणून मी व्हिडिओ बनवते. असं झालं. आणि साऊ तर इतकी बडबड बडबड करते, आता मी दाखवते तिने जर बडबड बडबड केली तर. साऊ दाखव ग बेटा, इकडे आहे ग. तुला पण माझी दीदी सारखं कुठं करायला लागतं. लेकरू दीदी म्हणते म्हणू दे ना. कसं म्हणते बघ ना, कशी म्हणते दीदी? कुठे लागलं तुला? बाऊ कुठे झालं दाखव मला, बाऊ कुठे झालं दाखव ना. ती शोधात आहे, हा सेम मनू सारखं. ती शोधात आहे की मला काय दिसेल, मी काय घेऊ खेळायला, नाही का, काय उटारिटा करू मी. हा याच चाललंय तिचं सध्या. सो चला आता आम्ही चहा पाणी वगैरे झाले सगळं आवरू, मनूचं आवरायचं बाकी आहे ते करू आणि त्याच्यानंतर मग निघूया. दीदी दीदी चाललंय फक्त. दादा आहे तो, दीदी नाहीये. कोण आहे तो? दादा. तिला दीदी शब्द जास्त येतो का ग? तरी पण ठळक बरंच बोलती ती मोठ्या मोठ्याने. चल अशी तुरु 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 करते. किती दिवसापासून अगं ज्ञानूला तुझ्या व्हिडिओ मध्ये दाखव, अगं ज्ञानूला बोलव, ज्ञानू का नाही आली. हा हेच नाही, त्यांना रिक्वेस्ट करा जरा आमच्या घराचा रस्ता पण दिसू द्या म्हणून. तुम्ही एवढं लांब राहिला, जवळ असतं मग आला असतं. होय साऊ तू येत जा, तू येत जा, तुझी मम्मी नाही येत. हा ठेव आता तुझ्याकडे 8 दिवस. ठेव, म्हणजे हाय तेवढी पण राहू देऊ नको मला. थोडी मोठी झाली की ठेवते. हा ती राहत नाही ना आता. राहते तू माझ्याजवळ, माशीजवळ राहते तू. इकडे बघ ना. हाय हाय. शांत बसायचंय का जागेवर, असं भाऊ होतो मग. सव्वा आल्या आल्या मला हाय म्हणत होती. किती आनंद झालाय तिला. मनू काकाची भीती वाटते तिला. आम्ही जाईपर्यंत केक कटिंग झालं होतं, पण त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना भेटलो, छान गप्पा मारल्या आणि इतकं छान वाटलं खरं सांगू. दोघी मुली पण इतक्या जास्त क्यूट आहेत, म्हणजे वीणा आणि गाथा नाव आहे त्यांचं. आणि खरं तर ना
खूप शांत बसल्या होत्या, त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटत होतं त्यांचं. ह्या माझ्या मामी, ज्यांना तुम्ही ऑलरेडी भेटलेल्या आहेत, आणि समोरच्या ज्या आहेत तर त्या अमृताच्या सासूबाई. सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं जरा वेळ थांबूयात आपण, कारण सगळेजण ना आम्ही फक्त असं फंक्शनच्या वेळी भेटतो. तसं म्हणायला तर सगळे पुण्यातच राहतात बऱ्यापैकी, पण तरी पण जास्त काही भेट होत नाही आणि मामाची मुलं अशी जास्त काही येत नाहीत. म्हटलं चला एक क्विक इंट्रोडक्शन पण तुमच्यासोबत करून देते. सुरुवातीला तर ऑलरेडी तुम्ही भेटलाय, तिच्या बाजूचा आहे तो सौरभ, त्याच्यानंतर विश्वराज, अमृताचा भाऊ पृथ्वीराज, आणि नानूला तर तुम्ही ऑलरेडी सगळेजण ओळखता. सुरुवातीचा मुलगा हा अथर्व आणि माझ्या छोट्या आत्याचा मुलगा समत. सगळ्यांनी मस्त खूप दिवसानंतर गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर मग घरी जायला निघालो. चला भेटू नंतर. त्यांना नाही काय झाली बाय बाय करायची. चल भेटू, बघू उद्या परवा काय होतंय ते. काय म्हणली? तिला म्हणलं या आमच्याकडे संडेला म्हणजे जायचं का साऊकडे आपल्याला? आणि ऍक्शन बघ ना. चल साऊ बाय बाय. असे उद्योग नका करत जाऊ. हा असे उद्योग नका करत जाऊ. मला पी दे. लवकर भरलं तर नाही 2 दिवस झाले. बाय बेटा. मी जाते हा, माऊसोबत जाते. तिथं बसू. ओके चल. बघ आलोय बर्थडे वरून. कुछ झालं नाही का अजून तुझे लाड करून? हा किती लाडात येतो रे? हा 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 हा. कुठं गेलो होतो तू? असं करतो ना जसं काय आम्ही 1-2 दिवस तुला सोडून गेलो. 2 तास तरी झाले का? का रे? मनूचं काहीतरी वेगळंच चाललेलं. पप्पाकडे पप्पाकडे पप्पाकडे. त्याला म्हणलं मी पप्पाकडे जा. पिकूला. हा हे कुठून शिकली बेटा तू? अरे बापरे. आणि म्हणू इकडे ना, इकडे ना. तू गाडीत काय सांगत होती नानाला सांग ना. जोपर्यंत आता ते 20-25 पर्यंत जात नाही ना, ती काय बंद करत नाही जोपर्यंत तिला येते तोपर्यंत. 16 हा 17 सगळं येते तिला. सगळं येतं. हा ओके. पुढे 21. बस 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 नको, हेच खूप झालं. तू नर्सरी पर्यंत शिकून घेतला आताच. तिला ते समजून शिकली त्याच्यामुळे तिला ते पटपट आलं. नाही तर कोकणपट्टी केली असती ना 11, 12, 13, 14 असं मग तिला नसतं आलं. तिला ते समजून बरोबर तिच्या पद्धतीने केलेलं आहे. तू मग अशी नानांना काय सांगत होती ग? आईचं नाव काय म्हणत होती? नीट नीट उभी राहा. काय सांगत होती आईचं नाव? आईचं काय नाव आहे? झालं 1 पासून परत चालू. आणि नानांचं नाव काय? नानांचं नाव आहे? अरे बापरे. पुढे. आणि मनस्वीचं काय नाव आहे? तुझं मनू नाव आहे का? पप्पाचं काय नाव आहे? पप्पाचं काय? आणि तुझं पूर्ण नाव काय आहे? पुढे. चेडे. मनू चेडे लागलं. हाय पिको. आणि आपण कोणाच्या बर्थडेला गेलो होतो आता? आपण कोणाच्या बर्थडेला गेलो होतो? साऊच्या नाही, वीणा आणि गाथाचा बर्थडे होता. कोण? गाथा. वीणा गाथा. हा. मनूची मस्ती सकाळपासून कंटिन्यू आहे. म्हणजे तिचं सकाळपासून नानाला काहीतरी करून दाखवणं किंवा मग तिचंच काहीतरी. आज अजिबात तिनं त्रास दिलेला नाहीये का हो? यांची तर झोपच होत नाहीये. आज सकाळी ते आलेत आणि तेव्हापासून ते झोपलेले आहेत. दुपारी त्यांना मी कसं बसं उठवलं, त्याच्यानंतर मग जेवण आंघोळ वगैरे हे सगळं झालं की परत ते इव्हिनिंगला झोपले. मग परत जायच्या अगोदर उठवलं. ते असं चाललं. हो ना, म्हणजे झोपच होत नाहीये. दिवसभर झोपताय हे पण आणि नाना पण. नाना तरी थोडेफार जागेत, हे तर कंटिन्यू झोपतात असं. पण छान झालं बर्थडे, छान झाला. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. आम्ही पुण्यातच असतो पण आमचं कधीच असं भेटणं होत नाही कार्यक्रमाशिवाय.
कार्यक्रम असला की मग भेटतात सगळे, पण असं एरवी तर काय होत नाही. आणि सगळ्यांना भेटून छान वाटलं. ज्ञानू पण जरा घाईघाईतच गेली. विचार चालू आहे 1-2 दिवसामध्ये ज्ञानूकडे जायचा, कारण काहीतरी खास आहे. आता हे काय करतायत त्याच्यावरती आहे, किंवा दाजींना काम नसेल तर मग जाऊ. बघूयात दाजींना विचारून असं. सो आहे प्लॅन, म्हणजे जरा निवांत बसता बोलता हे असं येईल, कारण आज खूप घाईघाईमध्ये झालं. ती आली आमच्याकडे आणि तेच की ते इथे आले 7:15 आणि त्याच्यानंतर मग परत आम्हाला इथून निघायला 8 वाजले. म्हणजे आरामात चहा पाणी करेपर्यंत मुलांचं काहीतरी वरण भात हे घेते म्हटलं खायला, कारण तिथं साधं असेल नसेल, मग ते करेपर्यंतच 8 वाजले. आणि मग आम्हाला 8:30 वाजले बर्थडेच्या ठिकाणी जायला. आणि मग तोपर्यंत बर्थडे झालेला होता. त्याच्यामुळे मग आम्ही काही नाही, फक्त गेलो, विश वगैरे केलं, गिफ्ट्स दिले, छान भेटलो, गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर जेवण करून आलो. केक कटिंगला काही आम्ही नव्हतो. पण दोघीसुद्धा खरंच खूप गोड आहेत. आणि मेन म्हणजे त्या इतक्या शांत होत्या ना, हे बघूनच मला आश्चर्य वाटत होतं. गाथा तरी थोडीशी नंतर क्रँकी झाली होती, पण वीणा एकदम शांत होती. आणि नाहीतर एरवी नाही का फर्स्ट बर्थडेला थोडीशी किरकिर करतात, पण दोघीसुद्धा एकदम गोड आहेत आणि एकदम शांत वाटल्या मला तरी आजच्या भेटीमध्ये. सो बघू, त्यांना पण परत भेटायला जाईल तेव्हा मी तुमच्यासोबत व्यवस्थित दाखवेल, कारण आज सगळेच घाईमध्ये असतात आणि ते तेवढं काही शूट करणं होत नाही. खूप दिवसांनी भेटतो तर मग ते गप्पा मारायचे असतात, हे करायचं असतं, आणि नेमकं सगळे कम्फर्टेबल असतात नसतात ते माहीत नसतं. तरी पण मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं आहे की माझ्या मामाची मुलं असतील किंवा मुली असतील हे सगळेजण. आणि असं होतं आजचा व्हिडिओ. मनूची मस्ती अजून पण चालू आहे नानासोबत. ती आता नानाच्या रूममधली 12-1 वाजेपर्यंत तर काही इकडे येत नाही, तिचं खेळणं हे होईपर्यंत. आणि आज मेन म्हणजे ना दिवसभर TV मोबाईल नाही बघितल्यामुळे आता सध्या ते चाललेलं दिसते. आवाज येतोय फोनचा, कारण नाही तर आज आम्हाला घरी असलं की टीव्हीची आठवण येते. आज मी टीव्हीची पिन काढून ठेवली आणि नाना जरी म्हणले ना की TV लावा, तर ती नानांना सांगते, नाना टीव्हीची चार्जिंग संपली, नाना टीव्हीची चार्जिंग संपली. म्हणलं आता रोज आपण पिनच काढत जाऊयात, म्हणजे तिला असं वाटेल की टीव्हीची चार्जिंग संपली. सो असं तिचं चाललेलं आहे. पण बरं वाटते जरा, नाही का, तिचं ती खेळतीये हे सगळ्या गोष्टी. आजचा दिवस पण कसा गेला मला तर कळलंच नाही. एकदम असाच पटापट पटापट पटापट, अजिबात बोर झालं नाही. तर मागचे 2 दिवस इतकं जास्त बोर होत होतं, तुम्ही नव्हतात माहिती आहे. म्हणजे तुम्ही दिवसभर तर नसताच, पण 7-8 नंतर अशी कुठंतरी अपेक्षा असते की चला बाबा हे येतील. त्याच्यामुळं सो चला, भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय. गुड नाईट.